आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईल माझे सर्वांचं अधिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर झाली, माझी तयारी सर्व आवरून वगैरे झालं। तर चला मी पटकन आता आद्विकची तयारी करते आणि मग त्याला पण सोडते आणि मी पण स्कूलला निघते। तर चला, पूजा पण झालेली माझी मस्त। स्कूलला जाण्याच्या आधी माझी ही कामं असतात। सकाळी स्वयंपाक असतो, देवपूजा, घरातली बरीचशी कामं मी उरकून जाते। कारण की कसं दुपारची आणि सकाळच्या कामामध्ये जर बॅलन्स ठेवला ना तर मला कसं मुलांसाठी पण वेळ देता येतो। म्हणून मग मी काय करते, सकाळच्या टायमात बाकीची कामं करते आणि दुपारच्या कामात आणि मग मुलांसाठी पण मला वेळ भेटत असतो। तर त्यासाठी मग बरीचशी कामं मी आद्विक दिशूला उठवण्याआधी ना तर मी हे कामं उरकून घेत असते। तर दिशू जाते म्हणजे 7ला 20 कमी असताना 6:45 ह्यावेळेस जाते। 7पर्यंत तिला पोचावं लागतं, म्हणून तिथून 6:30 पर्यंत निघते घरातून। आणि आद्विकचं 8:15पर्यंत त्याला खाली ऑटोमध्ये त्याला सोडवावं लागतं। त्या हिशोबाने मला सर्व मॅनेज करावं लागतं। आणि सकाळच्या वेळेस हे साडी नेसून काम करणं ना तर हे एक चॅलेंज आहे खूप मोठं। तर मी माझी साडी बिडी नेसून तरी मी त्या साडीवरती बरीचशी कामं करून घेते। तर खरंच ना हे पण एक मोठं माझ्यासाठी चॅलेंज आहे, कारण की मला ना तरी ह्या गोष्टीची सवय नव्हती, पण मी बघा हे सुद्धा मॅनेज करते। आणि जर कसं साडी ठेवले ना बरं, मग मला स्कूलला जायच्या वेळेस उशीर होतो, कारण की तो वेळ असतो ना मला आद्विकसाठी द्यावा लागतो। म्हणून मी साडी तो उठण्याच्या आधीच माझी साडी नेसली वगैरे जाते। तर इथं पाहू शकता सर्व आद्विकचं बॅगमध्ये सर्व गोष्टी ठेवावं लागतात। रुमाल ठेवावं लागतात, टिफिन, बॉटल, परत त्याच्या बुक्स वगैरे व्यवस्थित ठेवले आहे का ते सर्व चेक करावं लागतं मला। कारण की तो रात्री रीड पण करतो, थोडंसं वह्या बुक्स काढून काही चित्र वगैरे बघत असतो, त्याचं चालू असतं। मग कसं बाजूला झोपतो ना तिथं साईडला ठेवून देत असतो, मग मला परत ते चेक करावं लागतं। त्याला दूध वगैरे दिलं होतं मी, पहिला दूध घेतलं त्यांनी, रोज दूध पिऊन पाठवते मी त्याला। थोडंफार खाऊन जातो आणि टिफिनमध्ये एक असं छोटंसं भूक लागते म्हणून थोडंसं स्नॅक्स टाईप देते आणि चपाती भाजीचा रोल करून देते। असं त्याचं टिफिनमध्ये असं। दिशूचा पण टिफिन भरायचा, बॉटल भरायची, तिची तयारी असते माझ्यासाठी, म्हणजे वेण्या वगैरे घालायचं ते सर्व। तर ती खूप लवकर जाते, मी काही जास्त शूट नाही, एखादी शूट पण करेल ती जाण्याच्या टायमात, काय कसं तयारी करते काय। तरी तर सर्व किचन तुम्ही पाहू शकता, मी जाण्याच्या आधी पूर्ण किचन क्लीन करून जात असते। अगदी व्यवस्थित टापटीप असला ना किचनमध्ये तर दुपारी आल्यानंतर जरा बरं वाटतं, की तो पसारा तेवढा आवरलेला असतो। मग मुलं असतं घरामध्ये तर खूप असं मस्ती करता आणि खूपच त्यांचा पसारा होत असतो। पण मग आपण आल्यानंतर मग त्या गोष्टी ज्या आवरायच्या त्या आवरते। आणि तुम्ही पाहिलं इथं तर सकाळच्या टायमामध्ये तर मी कधी कधी कपड्यांचं पण काम घेते करून, मशीन वगैरे लावून देते आणि मग आल्यानंतर कपडे वगैरे टाकायचे राहतात। कधी कधी तर माझे कपडे पण लवकर होऊन जातात, म्हणजे कपडे वगैरे टाकून वगैरे जाते। पण आज जरा उशीर झाला, मग कपडे फक्त मशीनला लावून देणार आहे। बेडशीट वगैरे टाकले होते मी, तर इथं पाहू शकता सर्व कपडे मी टाकून घेत आहे। आणि माझी निम्मी कामं झाली का दुपारी कसं मग मला बऱ्याचशा कामांसाठी वेळ लागतो। माझी स्वतः शाळेची कामं, घरातली, परत स्वतःवर पण स्वतःसाठी पण वेळ काढावा लागतो काही ना काही गोष्टींसाठी। आणि तुम्हाला माहिती मला ना एकदम मेंटेन राहायला आवडतं। आणि मी तुम्हाला माहिती एक्सरसाइजसुद्धा करत असते, ते जास्त शूटमध्ये दाखवत नाही। तर मला रोजची एक्सरसाइज पण मी करत असते, हे माझं रोज रुटीनमध्ये आहे। तर पूर्ण फुल डेचं रुटीन मी तुम्हाला एक दिवशी माझं दाखवेलच तसं। तर इथं चालली आद्विकची मस्ती। आणि आता आद्विकचं झालं आहे, माझी बॉटल आणि टिफिन वगैरे मी ठेवून घेते म्हटलं, तर सर्व माझी बॅगमध्ये जे जे मला साहित्य लागतं ते पण ठेवते मी। आणि इथं चालली आद्विकची सायकल खेळायचं काम, त्याची तयारी ऑलरेडी झालेली आहे आणि मी माझं सर्व व्यवस्थित ठेवून घेत आहे। रेडी झालेला आहे, मस्त असं युनिफॉर्म आहे त्याचा। ते खिसामध्ये टाकते, बाहेर आला बघ इकडच्या साईडचा, इकडच्या बाजूचा, कळलं का? नीट ते लक्ष द्यायचं, असं बाहेर निघून जातं ना। ते आता हात नको खराब करू, ते ठेव, क्ले इथं ठेवून दे। हां चल आता, व्हेरी गुड। आता स्कूलमध्ये जाणार, अभ्यास करायचा, ओके।
हा ना. माझे बाबू तयार झालेला आहे आणि मी पण तयार झालेले आहे. आता आम्ही निघू. त्याचे ऑटो अजून 5 मिनिटं लेट येणार आहे. तर मग थांबले मी पण आणि तसं मी पण निघेन. चालू आहे आम्ही स्कूलमध्ये. मी पण निघाले. तर जस्ट मी आता स्कूलमधून आले आणि आता बसले. आता थोडंफार आवरते घरातलं. आणि आद्विक दिशू तर येऊन गेले. माझ्या पहिलेच येतात आद्विक दिशू, कारण की आद्विकची असते 9 ते 12 आणि दिशूची पण असते 7 ते 12. तर असं त्यांचं रुटीन आहे. ते माझ्या आधी येतात स्कूलमध्ये. तर बघते आता थोडीशी कामं आहेत ती आवरते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तुम्ही पाहिलंच मी स्कूलमध्ये जाताना एवढं छान आवरून जाते नीटनेटकं. पण आद्विकचं बघा काय कारनामे तुम्हाला दाखवते मी. हे असलं काय पाडून ठेवलं आज आद्विकने. सर्व क्ले इथं पसरवलाय, खेळण्या पसरवल्या, ड्रेस इथं टाकून दिलाय सायकलवर. अशा घरात वस्तू पसरून ठेवलेल्या आहे आणि काय हालत झाली या घराची. एवढं क्लीन करते मी पटकन आणि सर्वच क्लेचं ते क्लेच फेकून द्यावं लागेल मला असं वाटतं. चला आता मी पटकन आवरून घेते आणि बोलते तुमच्याशी. तर तुम्ही पाहिलंच सकाळच्या टायमात मी किती छान आवरून गेले होते घर आणि दुपारी येऊन पाहते तर आद्विकने किती हाल बेकार केलेली. इथं सर्व लाडूचं पाडून ठेवलं होतं, चिकटपणा सर्व म्हटलं सर्व आधी क्लीन करते मी. तर इथं सर्व क्लीन करून घेतलेलं आहे मी. आणि मला अजिबात ते असं चिकचिक ना असं सहन नाही होत. मग म्हटलं चला आता आपण आवरूनच घेऊया. त्या दोघांना मी काय केलं, अभ्यासाला बसून दिलं. आणि आपण काय करायचं, जेव्हा आपल्याला मुलांचा पण अभ्यास घरातलं पण असलं ना त्यावेळेस काय करायचं, मुलांना एककडं अभ्यास पण द्यायचा आणि एककडं आपले कामं पण उरकायचे. जर आपण त्यांच्याजवळ कंटिन्यू बसलं ना तर ते आपले कामावर राहून जातात. तर मी काय करते, एककडे त्यांना अभ्यास पण दिला, दोघांना मस्त बसवलं आहे अभ्यासाला, तुम्हाला दाखवतेच पुढे व्हिडिओमध्ये. आणि एककडे मी लगेच त्या क्लिनिंगला तयारी केली की आपण घर पटकन आवरून घेऊयात. तर माझे दोन्ही कामं झाले. आद्विकला ना म्हणजे जे मी घरी प्रॅक्टिससाठी वह्या आहे ना तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिसला दिलं आहे त्याला 1 to 10 रिटर्नसाठी दिलं आहे. मस्त तो प्रॅक्टिस करतो. जर तुम्ही पण असं ना वर्किंग वुमन असाल, जर आपण जॉब करत असू, घरातलं काम, मुलं हे सर्व मॅनेज करायचं असेल ना तर ह्या पद्धतीने करा. म्हणजे इकडं ना दोन्ही साईड टू साईड कामं करायला शिका, कारण की एकाच वेळेस एक ठिकाणी बसून आपल्याला नाही होणार. आणि त्याच्यासाठी मग मी काय करते, इकडं मुलांना अभ्यास, क्लिनिंग करते, इकडं आपलीसुद्धा स्वतःची कामं असतात, ऑफिस वगैरेची कामं असतात तीसुद्धा. म्हणजे असं ॲट अ टाईम आपण एका वेळेस 2-2 कामं करू शकतो आणि मी तशीच करते मॅनेज. तर मग कसं आपल्याला स्वतःला पण वेळ भेटतो थोडाफार. आणि इथं तुम्हाला दाखवते तर इथं दोघं पण बसलेले आहे अभ्यासाला, तुम्ही पाहू शकता. तर आद्विक आणि दिशू ते दोघं मस्त अभ्यास करता. मध्ये मी पण चेक करून घेते काय करताय काय नाही, कारण की लक्ष पण ठेवावं लागतं. त्याच्यामुळे ना मग मी त्यांचा अभ्यास करता करता कामं पण इकडे आवरते. तर कसं मग माझं दोन्ही पण आता ते रायटिंग करताय म्हणजे लिहायचं वगैरे कामं ते करून घेतील. मग काही रिसाईट वगैरे राहील ना मग ते मला जो वेळ भेटतो ना त्याच्यामध्ये मी त्यांचं रिसाईट वगैरे घेते, बोलून घेते त्यांच्याकडनं. तर त्याच्यामुळे मग माझे दोन्ही कामं होतात. आणि मी काय करते, जेव्हा किचनमध्ये काम करत असते ना, जेव्हा स्वयंपाक मग त्यांचं लिहिलेलं झालं किंवा काय त्यांना दिलं ना मी अभ्यासाला, मग परत किचनमध्ये एकेकाला बसवते, बोलून घेते त्यांच्याकडनं. आणि तसंच मी आद्विकसाठी पण करते, दिशूसाठी पण करते. तर त्यांना असं अभ्यासातलं ना सांगून येते की मी तुमचं आज हे रिसाईट घेणार आहे, ते रिसाईट घेणार आहे. त्या वेळेमध्ये मग मी मस्त स्वयंपाक करता करता त्यांचं इकडं रिसाईट पण घेत असते, असं मी करते. तर असा मुलांचा अभ्यास करून घेते. म्हणजे बघा माझं जॉब, घर, मुलं आणि त्याच्यासोबत त्यांचा अभ्यास आणि माझं यूट्यूब चॅनल, ह्या सर्व गोष्टी मी अशा मॅनेज करत असते. तर इथं बरंचसं आता केव्हाचं म्हणजे 1 तास झाला त्यांना मस्त छान अभ्यास करत बसलेले, दोघं अजिबात उठले नाही जागेवरून. तर त्याच्यामुळे ना ते दोघं ऐकतात, जेवढं सांगितलं ना तेवढ्या गोष्टी ऐकतात. त्याच्यामुळे ना मग मला टेन्शन येत नाही काही गोष्टींचं. म्हणजे माझ्या इकडं कामं पण होतात, शांतपणे तोसुद्धा अभ्यास करतो ती पण. त्याच्यामुळे ना व्यवस्थित दोघांचा पण अभ्यास घेतला जातो माझ्याकडनं. आणि मी त्यांना ट्यूशन वगैरे आतापर्यंत लावले नव्हते. दिशूचा तर अभ्यास मीच घेतला, ट्यूशन वगैरे अजिबात नव्हते. आणि आद्विकलासुद्धा ट्यूशन वगैरे लावलेलं नाही. तर आता तर खूप ट्रेंड चालली जसे काय ट्यूशन म्हणजे लावतातच लोकं. पण मी तसं नाही केलं, मी घरीच त्यांचा अभ्यास घेते. आणि ट्यूशन लावायची गरजच नसते. जेव्हा लहान मुलं असतात ना तेव्हा ट्यूशन लावायची गरज नसते. पण आता इतकं कल निघाला, ट्यूशन पण पाहिजे, शाळा पण पाहिजे, म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये त्यांना असं
मुलांना खूप हे करून टाकतात. तर तसं न करता थोडंसं मुलांना ना वातावरण छोटे राहतात ना तोपर्यंत आहे ना हसतं खेळतं त्यांना जरा मन मोकळं राहू द्यायचं. जेव्हा खूप गरज आहे तेव्हा ट्युशन लावा तुम्ही. पण जेव्हा गरज नसते, आता मला दिशूची लावावं लागेल कारण की आता तिला गरज आहे, तर तिला मी लावेल. पण आद्विकला अजून थोडे दिवस म्हणजे नाही लावणार तो, कारण की मी त्याचा अभ्यास मी घेऊ शकते त्याचा अभ्यास आणि तो माझा ऐकतो, त्याच्यामुळे मी काही लावणार नाही. तर असं मी मुलांकडे लक्ष देत असते आणि त्यांचा अभ्यास पण घेते आणि माझं घर पण सांभाळते. असं काम करता करता तुम्ही मुलांचा अभ्यास घेऊ शकता, असं मला दाखवायचं होतं तुम्हाला. तर मी असंच घेते. तुम्हीसुद्धा करा ट्राय, तर तुम्हीसुद्धा असा अभ्यास घेऊ शकता. तर छान माझी मुलं अभ्यास करता येते आणि मी पण माझी कामं सर्व उरकून घेतली आणि आता मस्त चहा वगैरे घेणार, निवांत थोडासा टाईम टी व्ही वगैरे लावणार, थोड्याशा बातम्या वगैरे बघणार, कारण की तेवढा वेळ मला बातम्यांसाठी लागतो. मग मी त्यावेळेत बातम्या वगैरे बघत असते आणि स्वतःसाठी मला वेळ पण भेटतो, तेवढंच आराम पण भेटतो. आणि अशी मुलं अभ्यास करताय मस्त छान आणि माझं चाललं येतं छान मस्त अभ्यास करायचा. आणि आद्विकचं आहे ना उठून आला माझ्या मागे परत. मग परत मी त्याला म्हटलं चल तेवढं थोडं 2 लाईनी राहिल्या तेवढं लिहून घे आणि मग नंतर तू खेळ. तर त्याला थोडं सांगितलं, समजवलं आणि मग तो अभ्यासाला परत गेला रूममध्ये आणि ते दोघं मस्त अभ्यास करत बसले. तोपर्यंत माझं छान थोडीशी टी व्ही पण पाहिली आणि थोडा टाईम पण स्पेंड झाला माझं. आणि आता नंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक तयारी करावं लागेल, असं माझं रुटीन असतं. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.